साहेबांकडेही मी अपेक्षा करेल. जय मैदानात 41,000 रुपयाची स्पर्धा तिसऱ्या दिवसाकडे आजच्या सत्रातला पहिला सामना मैदानामध्ये खेळवला जातोय करकम वर्सेस खरसोंडी या दोन्ही संघामध्ये. ताराला जरी लागला चेंडू काय तरी तो झेल असेल आणि डांबाला जरी लागला तरी पळून धावा काढायचे आहेत दोन्ही संघाचे कॅप्टन. डांबाला जर थटला तर कॅच नाही, धावा पळून काढायचे आहेत. ताराला जर लागला तर कॅच आहे. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षाकडे यायचा आहे. बस चालतं इथे इथल्या इथं सांगा. तर गोलंदाजीसाठी जाती एकनाथ भांगे स्ट्राईक वरती खेळत आहेत मयूर तळेकर आणि त्यांना साथ देत आहेत वैभव आहेत ना अजिंक्य आहेत. सामन्याला सुरुवात 5 षटकाचा सामना असेल. आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस जाकीर तुमचा सामना झाला असेल मयूर बरोबर. तर मयूरचं काय मला वाटतं नक्कीच आवश्यकता नाही कारण मयूर सरांची आणि जाकीर सरांची मैत्री आहे खूप मोठी क्रिकेटच्या माध्यमातून. तर करकम संघाचे कॅप्टन पितांबर साहेबांची भेट घ्यायची आहे. चला सुरुवात करा दादा. सामना 5 षटकात असेल. चला जरा थोडासा उशीर झालेला आहे 1:06 झालेले आहेत बरं का. 5 षटकाचा सामना 20 मिनिटांमध्ये पहिला चेंडू 5व्या षटकातला. पहिला चेंडू 1 पाऊल पुढे ऑन साईडला घेतलाय चेंडू. शतरक्षक आहे. सुरुवात केलेली आहे मयूरने पहिल्या धावेसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 वरती. खातं खोललेलं आहे. व्हाईटला व्हाईट आहे. हा नियम आपल्या मैदानाचा आणि या स्पर्धेचा. व्हाईटला व्हाईट आहे. सफल झाल्यानंतर तुम्ही गडबड करताल करू नका विनंती आहे. व्हाईटला व्हाईट आहे. मैदानामध्ये जे काय पंचांशी निगडीत निर्णय सांगतील तुम्हाला लगेच त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पंचांशी भांडण केलं तर पॅनल्टी असेल 2 धावेची लगेच. रिव्हर्शिप खेळायचा होता. यावेळेस चेंडू येतोय सरळ शरीराचा वेध घेतोय आणि नक्कीच चेंडू सिली मिड ऑफच्या जागेवरती स्वतः एकनाथ फील्ड करतोय. अजिंक्य स्ट्राईक वरती खेळतोय आणि धावसंख्या 1 मैदानात आलेले बाहेर. एकनाथ पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने डावखुऱ्या फलंदाजासाठी यावेळेस पंच केला चेंडू गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू निघालेला आहे. चेंडू जातोय बाउंड्री सीमारेषा फोडतो. फ्लाईट चेंडू थोडासा फुलीर लाईनचा लेग स्टंपाच्या खूपच बाहेर चेंडू गेलेला आहे. पंचांच्या निकालामध्ये वाईट घोषित केलेला आहे. सोयरे चेंडू यावेळेस 1 धाव मैदानाच्या बाहेर होते आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलेले 6 धावेवरती. एकनाथचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा तो चेंडू फ्लाईट आहे. वाईट बॉल लगातार दुसरा चेंडू तसा टाकलेला आहे पण तो मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग स्टंपाच्या जवळून चेंडू पाठीमागच्या साईडनं
पंचांच्या निकालामध्ये गेलेले आहेत. धावसंख्या 7. यावेळेस प्रहार केलेला आहे. ऑन फायर चेंडू जातो मिड विकेटच्या वरनं आणि पंचांचा निकाल येतोय षटकाराचा. बिग जिगरा. तीन चेंडूमध्ये 10 धावा अजिंक्यच्या बॅट मधून आलेल्या आहेत. जबरदस्त एक तरंगणारा षटकार पाहिला. एक पाऊल पुढे यावेळेस मैदानाला गुदगुल्या करत मिड विकेटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव मात्र काय रोखू शकणार नाहीत. एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा स्कोर पट मात्र हलतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे 1 धावेने पुढे. 14 धावा. शेवटचा बॉल असेल एकनाथचा. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल मैदानामध्ये टाकण्यासाठी तयार आहे तो एकनाथ आणि सामना करत आहे मयूर तळेकर. एक चेंडू एक धाव. पहिल्याच चेंडूसाठी सामना केला. त्यानंतर शेवटच्या बॉलला खोलटप्प्याचा चेंडू यावेळेस बिग हिट केलेले आहे. फायर फुल पॉवर बल्कि सुपर पॉवर. धावसंख्या उभ्या करण्याच्या दिशेने निघालेला हा संघ पाहतोय आपण. करकम 20 धावा आलेल्या आहेत आज स्कोर पटावरती. 6 चेंडूमध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या झालेले 20. आज तिसरा दिवस आहे. लाईव्हच्या माध्यमातून दिलदार सर काम करत आहेत आणि नक्कीच खूप सुंदर असं काम त्यांचं आहे. कारण यानंतर संध्याकाळी गेल्यानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा पाहण्यासाठी युट्यूबच्या नक्की चॅनलवरती जायचं आणि स्पर्धा बघायची म्हणलं की जो दिवसभर झालेला जो आनंद आहे. 20 धावा झाले सर. चला दुसरं षटक पुढेकडे जात आहे. तुषार मोठे वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. 20 धावा आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. खरसोंडी संघ मैदानामध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे आणि तो निर्णय मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा देतोय. निर्णय आमचे शेजारी बसलेले आमचे सहकारी मित्र आहेत. तर बघूया त्यांची थोडी चर्चा करूया या मैदानाच्या बाबतीमध्ये. चांगला चेंडू लेग साईडला खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस पंचांच्या निकालामध्ये चेंडू गेलेला आहे. चेंडू या दिशेने जातोय की वाईट बॉल. दोन्ही हात समांतर. धावा आल्यात अवांतर. 21 धावा स्कोर पटावरती पुन्हा एकदा करकम संघाच्या येत आहेत. मयूर तळेकर अजिंक्य हे 2 फलंदाज मैदानामध्ये. मयूर तळेकर म्हणजे नक्कीच करकम बोशे भागामधून त्यांचं नाव आयकॉन म्हणून खेळतो. तो ब्रँड अँबिसिडर आहे. एक जबरदस्त खेळाडू आणि त्यांना साथ देण्यासाठी अजिंक्य डावखुरा फलंदाज आहे. जबरदस्त बॅटिंग होण्याची शक्यता मैदानामध्ये. याही चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाने फसवलेला आहे वाईट बॉल. तर नक्कीच सर चेंडूला फसवलं होतं तर चेंडू थोडासा ऑप्टिकच्या खूपच बाहेर गेला पंचांच्या निकालामध्ये. या 1 धावेला धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 22 वरती करकम संघाची. फुलटॉस बाहेरचा चेंडू जाणारा होता. छेडायचा प्रयत्न केला. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. आपल्या समीकरणामध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजी ताकद असताना 24 धावेचा आकडा म्हणजे 4 धावा खर्च केले आहेत. चेंडू मात्र मैदानात टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे मयूर. आपटलेला चेंडू कव्हर पॉईंटच्या वरनं स्वीपर कव्हर कडे. पहिला बाउन्स आतमध्ये. दुसरा बाहेर चाललेला आहे. चेंडू चाललाय. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रो मध्ये 1 धाव मात्र. 2 बॅटमध्ये धावा. या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावेवरती. फ्रेंड क्रिकेट क्लब करकम या संघाची.
फ्रेंड्स म्हणजे मित्र परिवार, सगळ्या मित्र परिवाराच्या संयुक्त माध्यमातून हा संघ बनलेला आहे मैदानामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओ काय गुडलाय नाही, जबरदस्त सटीक गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी. या चेंडूला मात्र वापसी करत आहे गोलंदाज. थोडस हवी होत आहे फलंदाजावरती. धावसंख्या जर बघितली गेली तर आता 27 धावा आहे, तिथेच आकडा थांबलेला आहे. तुषार पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी. पुन्हा तो चेंडू पाठीमाग फाईन लेगच्या वरनं खेळाय. एक जिगर बा जिगरा बंपर प्राईज. जय जय बजरंग बली असा मोठा खेळतोय. 3 चेंडू मध्ये 10 धावे. मयूर तळेकर खेळतोय. धावसंख्या 33 वरती गेलेली आहे. 5 षटकामध्ये बघितलं गेलं तर 103 धावा या मैदानाचं रेकॉर्ड आहे या स्पर्धेचं. तर आज एक रेकॉर्ड ब्रेक करण्याची मॅच मैदानामध्ये आहे. खोलटप्प्याचा चेंडू असेल. फुलेर लाईनचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडा जवळ टाकला होता. लाईन वरनं चेंडू सरळ येतोय. ऑनसाईडला शिलीमेडांच्या दिशेमध्ये फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज चेंडू उचलतोय. या चेंडूवरती मात्र धावसंख्या नाही. डॉट चेंडू मैदानामध्ये येतोय, पाहायला मिळतोय. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये. 33 धावा आहे तिथंच समीकरण. बसलेले सर्व आमचे तमाम प्रेक्षक मान्यवर आज शांत बसलेले, कारण सामने जरा लेट चालू झालेले आहेत. याही चेंडूला पाहतोय आपण की फायर केलंय. ऑन फायर आहे चेंडू. सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या. बाहेर आलेला आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. 37 धावा स्कोरपटावरती आलेल्या आहेत. 5 चेंडू मैदानात फेकले गेलेले आहेत. शेवटचा बॉल असेल तुषारचा. सामना करेल अजिंक्य. पुढचा चेंडू तुषार. वा, यावेळेस पुन्हा वापसी करत आहे गोलंदाज. शेवटचा बॉल अतिशय उत्कृष्ट काढून घेतलेला आहे आणि षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या सांगतेनंतर 37 धावा झालेल्या आहेत करकम संघाच्या. पाहतोय आपण की 12 चेंडू मध्ये 37 म्हणजे 111 धावा होतील असा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय क्रिक हिरोजच्या माध्यमातून. 100 111 धावा होऊ शकतात. अजिंक्य 10 चेंडू मध्ये 22 धावा. 3 चेंडू मध्ये 10 धावा. मयूर तळेकर या षटकामध्ये तुषारच्या जवळजवळ 17 धावा खर्च झालेल्या आहेत 6 चेंडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा एकनाथच्या षटकामध्ये झालेल्या आहेत. तर आतापर्यंत कंटिन्यू गोलंदाजी असेल की 2 षटकाचं जे पॉवर प्ले ते मात्र मैदानाच्या 30 पावलाच्या बाहेर थोडस जात आहे. सलग 3 षटकाराचं पारितोषिक माझ्याकडे पोहोचलेलं आहे. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र सर्कल भालोनी यांच्याकडून या पारितोषिकासाठी 3 षटकार सलग 1100 रुपयाचं पारितोषिक माझ्यापर्यंत आलेलं आहे. मैदानामध्ये रोख कॅश दिलं जाईल. सामना चालू आहे मैदानामध्ये आणि रोख 1100 रुपयाचं पारितोषिक भालोनीमध्ये नगरसेवक नगरपालिका पंढरपूरचे नगरसेवक लखनदादा चौगुले यांचं पारितोषिक आहे. घुटना वाकवलेला. यावेळेस चेंडू चालाय स्क्वेअर लेगकडे. दूरचा खेळाडू पुढे येतोय. चेंडू फील्ड करतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी मात्र थांबवत आहेत कॉल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आज मात्र अजिंक्य सरांना ही 1100 रुपये जिंकण्याची संधी आहे आणि मयूर सरांना ही जिंकण्याची संधी आहे. 3 लगातार एका षटकामध्ये 6 षटकार मारणारे खेळाडू मैदानात आहेत. तो म्हणजे मयूर तळेकर सिक्सर किंग 2026 मधला हा मोस्ट खेळाडू मैदानात खेळतोय नॉन स्ट्राईक वरती. संभाजी यावेळेस चेंडूला सरळ पाठवलेला आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे थोडा चुकतोय. 1 धाव तिथं दुसरी धाव मैदानामध्ये जाईल. पण इथे पाहतोय आपण या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत 40 वरती. 40 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. सामना मैदानामध्ये कर्कम वर्सेस
खरसोंड या दोन्ही संघामध्ये चाललेला आहे. संभाजी याकून टप्प्याचा चेंडू सटीक गोलंदाजी, यावेळेस काटाकीर गोलंदाजी. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 40 धावांवरती पुन्हा सामना थांबतोय. जबरदस्त गोलंदाजी संभाजीची. कमबॅक चांगला आहे पण फलंदाजाने मात्र धावगती थांबवली नाहीये. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न ट्राय चांगला केला होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. एक पाय बॅकफुटवरती, एक पाय फ्रंटफुटवरती. पुन्हा दुसरा चेंडू मैदानात निर्धाव टाकण्याचं संभाजीला यश येत आहे. काही गोलंदाजी मित्रांनो, जबरदस्त 2 चेंडूला मात्र बांधून ठेवले फलंदाजाला. या तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा संभाजी निघालेला आहे. समोर आहे अजिंक्य. याही चेंडूवरती नक्कीच पाहतोय आपण एक गुट गोलंदाजीचा निकाल मैदानातून बाहेर येतोय. सटीक गोलंदाजी, विध्वंसक गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही संभाजीची. प्रत्येक चेंडू कुठल्या स्पॉटवरती शरीराचा वेध घेतोय. अन्यथा एक लेग स्टिककडे, एक ऑफ स्टिककडे. नक्कीच मैदानामध्ये 3 चेंडूमध्ये 0 धावा मैदानामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आपल्याला. शेवटचा बॉल यावेळेस दिलस्कूप खेळायचा प्रयत्न होता. वाईट बॉल. पण नक्कीच सर मला विठ्ठल सरांची आठवण करून दिली या चेंडूने. परफेक्ट. मयूर सर पण पाठीमागच्या साईडला गेले. पाठीमागच्या काळामध्ये अगदी पॉवरफुल पाठीमागे चौकार मारण्याचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो मयूर. यावेळेस याला कही पे निगाहे कही पे निशाण असंही म्हणलं जातं. पाठीमागे खेळाडू आहे पण मैदानामध्ये चेंडू थांबलेला आहे. याही वेळेस पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पण वेळाने लेट येत आहे. आणि इथं पाहतोय आपण पंचांचा निकाल मैदानामधून येतोय. माझ्याकडे धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा आलेल्या स्कोर पटावरती. 15 चेंडूमध्ये 26 धावा अजिंक्यच्या बॅटमधून येत आहेत आणि 4 बॉलमध्ये 11 धावा येत आहेत मयूर तळेकर. या दोन्ही म्हणजे आज पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत जो फलंदाज 3 बॉलला 3 षटकार मारेल त्यांच्यासाठी 1100 रुपयाचे पारितोषिक मैदानामध्ये सन्माननीय नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार बाळोली यांच्याकडून मैदानात देण्यात येईल. संभाजी या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केले आहेत. गुट गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी टाकलेली आहे. नक्कीच चर्चा झाली पाहिजे मित्रांनो. 18-20 धावा पहिल्या 2 षटकामध्ये येतात आणि तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा येतात. म्हणजे गोलंदाजीचा नजारा अगदी जबरदस्त पाहायला मिळाला आपल्याला. 43 धावा स्कोर पटावरती. मयूर तळेकर पुन्हा स्ट्राईक वरती. सर आता बॉलरचं नाव काय? सनी आहे काय? सनी देवल नाही, नुसता सनी आहे. पण सनी देवलचा घातक मैदानात येईल का? सनी नावाचा खेळाडू मैदानात आहे. 09 नंबरची जर्सी आहे. 43 धावा. यावेळेस जबरदस्त मैदानाला गुदगुल्या करत निघालेला चेंडू सोसाड बुंगाट तराट एका बुकीमध्ये डबल टिंगोळ. यावेळेस थ्रो येतो चांगला. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्येत वाढ. 45 धावा झालेल्या आहेत करकम संघाच्या. मयूर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. 5 चेंडूमध्ये 13 धावा. टप्प्याचा चेंडू बाउन्स होतोय. उसळी मारतोय पाठीमागं. नो मॅच लाईन मध्ये चेंडू निघालेला आहे. सनाड बुंगाट तराट अंग्रेज के जमाने के बाजूने गोलंदाजीच्याही बाजूने सक्षम असणारा खेळाडू मयूर. 49 चौथं षटक मैदानामध्ये 2 चेंडू फेकले आणि सनीच्या द्वारे अजून 4 चेंडू येणं बाकी आहेत. रन रेट मात्र कमी होते थोडस. प्रति ऍक्झिट प्रोजेक्ट स्कोर काय दाखवतो तर 88-90 धावा होतील असा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय. प्रति पहिल्या 2 षटकामध्ये 111-15 धावेचं प्रोजेक्ट स्कोर चित्र दिसत होतं. सनी पुढचा चेंडू सामना करतो मयूर तळेकर. या चेंडूला प्रयत्न विरकवायचा होता. वाईट बॉल. अवंतर धावेचा चेंडू मैदानात बाहेर आलेला आहे. चेंडू टाकल्यानंतर चेंडू लेग स्टंपाच्या खूपच वरनं गेला. खेळाडूच्याही डोक्याच्या वरनं गेला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 50 धावा. अभिनंदन युवा सम्राट चषकच्या वतीनं, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, युवा सम्राट फाउंडेशनच्या वतीनं संघाला प्रथमतः पहिल्या सामन्यासाठी अर्धशतक पूर्ण होते. अभिनंदन.
मयूर तळेकर 6 चेंडू 17 धावा. नक्कीच भल्या भल्या गोलंदाजाला घाम फोडला असा तो मयूर मैदानामध्ये आहे. शांत आहे, संत नाही या शब्दाचा उल्लेख आहे. चांगला चेंडू. नक्कीच मी म्हणलं की मयूर शांत काय आहे, तर ह्याच चेंडूवरती आला बाबूराव षटकार. खटॅक 56 धावा. 56 धावा झालेले आहेत. चला जाय मैदानाकडे. भालोनीमध्ये सर ग्रामीण भागातलं टुर्नामेंट बघितलं गेलं तर याच्या अगोदर नक्कीच बोसेगावामध्ये पण टुर्नामेंट होत आहे. ग्रामीण भागात म्हणलं तर आता जर बघितलं तर या 2026 मध्ये नक्कीच सीझन म्हणतो आपण की सीझन संपत आलेला आहे. आणि सीझन मध्ये संपत आलेला असणार तरी सुद्धा कमिटीने एक चांगला विचार केलेला आहे की ज्यावेळेस खेळाडू शांत बसून आहेत. बॉल बघा सर तिकडे आहे का दुसरा का देऊ दादा. तिकडे आमचे प्रेक्षक असतील किंवा एखादा खेळाडू असेल त्यांना विनंती आहे सर पहा आणि बॉल टाका. विनंती. 56 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. 4थ्या षटकामध्ये बॉल आलेला आहे. ज्यांनी बॉल टाकलाय त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे युवा सम्राट चषकच्या फाउंडेशनच्या वतीने. सर 56 धावा आलेल्या आहेत. एक षटकार आलेला आहे. 11,000 रुपयाचं पारितोषिक, माफ करा 1100 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याच्या दिशेने मयूर तळेकर निघालेला आहे. लखनदादा चौगुले मित्र परिवार भालोनी नगरसेवक यांच्या संयुक्त माध्यमातून मैदानामध्ये येणारं बक्षीस. ओहो वाटचाल झालेली आहे. सुरुवात जितकी टॉप आहे. हॅलो बोला की. धावसंख्या 62. आता मात्र मयूर तळेकरला संधी. 8 चेंडूमध्ये विध्वंसक पारी मैदानामध्ये 29 धावा आलेल्या आहेत. आणि एक षटकार जर मैदानातून गेला मयूरच्या बॅट मधून तर 1100 रुपयाचं पारितोषिक नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भालोनी यांच्याकडून मैदानामध्ये दिलं जाईल मयूरला सन्मानाने. मैदानात आतापर्यंत धावसंख्या 62 झालेल्या युवा सम्राट चषक 2026चा तिसरा दिवस मैदानामध्ये उगवलेला आहे. अजिंक्यची चांगली साथ आहे मैदानामध्ये. 15 बॉलमध्ये 26 धावा बनवलेल्या आहेत. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. करण पवार उर्फ सनी बॉलच गायब केलाय मयूरने. सामन्याला सुरुवात करा. आलाय बॉल पत्र्यावर गेलेला आहे तिकडे. मला वाटतं शमी काल झाडावर होते आज पत्र्यावर. काय भानगड काय नेमकी. तर जावे मैदानावर. नागेसर गेलेत का तिकडे. सांभाळून बरं का नागेसर. 62 धावा. एक षटकार 1100 रुपयाचा मानकरी होणार का. आणि मला वाटतं या स्पर्धेचा मान सन्मान वाढवण्यासाठी हा षटकारही निश्चितच गरजेचा आहे. युवा सम्राट चषक 2026 मयूर तळेकर 8 चेंडूमध्ये 29 धावा. विध्वंसक बॅटिंग मैदानामध्ये, एक पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये. सर 4 बॉल झाले. 4 याही चेंडूचा खरपूस समाचार घेतला असता पण मिस झालेला आहे. पुन्हा 1100 रुपये आमच्याच खिशात राहिलेले आहेत. काय होतंय काय माहिती. पण मयूर करत होता, उदाहरण चाललेला होता त्या दिशेने. आज मला वाटतं कुठेतरी सनी पुढे आहे म्हणजे सनीने ग्रहण लावलं त्या चेंडूला. असंही असतं कारण सनी नावाचा खेळाडू आहे म्हणजे तो परत वापसी करतोच. 09 ची जर्सी.
फुलटॉस पॉवरफुल बल्कि सुपर पॉवरफुल मयूर तळेकर चेंडू सीमा पर आलाय. षटक 68 धावा मैदानातून आलेले आहेत आणि माझ्या फोन पेवर 1100 रुपये विड्रॉल केलेला आहे. लगेच 2 मिनिटात लगेच मला वाटतं षटकार मारायच्या प्रेक्षकांनी बक्षीसदात्यांनी ते विचार केला की षटकार जाईल 100%, कारण मयूर आहे मैदानामध्ये, पण तसं काय झालं नाही. वा यावेळेस सावे चेंडू अजिंक्य जखमी वाघ मैदानामध्ये भोंगा वाजला झेल सुटला. भोंगा वाजला झेल सुटला. आता मात्र धावसंख्येमध्ये नक्कीच आपण एक्झिट पोल पाहतोय की 69 धावा म्हणजे चांगल्या सन्मानजनक जाग्यावरती 99-100च्या आसपास जाईल असं वाटतंय. पण गोलंदाजीसाठी मला वाटतं पुन्हा एकदा संभाजी आलेले आहेत. संभाजीने एक षटक असं उत्कृष्ट टाकलं होतं जबरदस्त, त्यावेळेस धावसंख्येला अंकुश लावला होता. फुलटॉस यावेळेस खरबूज समाचार असेल. चेंडू ऑन साईडला येतोय, क्षेत्ररक्षक आहे. आता मयूरला जागा सोडावं लागते. नक्कीच बॅक तंबूकडे वाटचाल केलेली आहे, पण एक चांगला ब्रिलियंट सुरुवात मैदानामध्ये 69 धावेवरती पहिली विकेट कर्कम संघाची मैदानात गेलेल्या. मित्रांनो एक राजा होता, तो राजा इतका हुशार आणि इतका चतुर होता, जरा नंतरच पुन्हा सांगतो. 69 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 69 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजून 4 बॉल मैदानातून येणं बाकी आहेत. पण पाठीमागच्या 3 चेंडूमध्ये जरी 3 षटकार मारले तरी 1100 रुपयाचे पारितोषिक नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भालोनी यांच्याकडून रोख मैदानात पाठवले जातील. 69 धावा पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मैदानामध्ये तो जीवन, एक पॉवरफुल खेळाडू जीवन, मॅन ऑफ द मॅच. वाईट बॉल 100 झाल्याचा आकडा संघाला ज्यावेळेस डेंजर पद्धतीमध्ये असेल त्यावेळेस संघाला जिंकून देण्याचं काम जीवनने केलेलं आहे. पण संभाजीने जे काम मैदानात केलेलं आहे जबरदस्त, एक स्फोटक खेळाडू वापस पाठवलेला आहे मयूर. या चेंडूवरती जीवनने प्रहार केलेला आहे. संभाजीचे बॉल बाहेर का जात नाहीत, कारण गोलंदाज आहे मित्रांनो. या षटकात दुसरा संभाजीचा नाद करायचा नाही. 2 विकेट 8 धावा, दुसरं षटक त्याच्याकडे आहे. जवळजवळ 3 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 2 चेंडूला 2 खेळाडू मैदानातून बाहेर पाठवलेले आहेत, ते पण टॉपर खेळाडू, टेनिस बॉल क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलेले आहेत. आज मला वाटतं की काल तसंच झालं साहेब, की जो सामना पहिला खेळला होता बोलतो वेळापूर आणि विजयवाडी, त्या दोन्ही संघामध्ये शेवटचा सामना झाला आणि आजही मला तसं वाटतंय. पण दुसरे संघ आहेत ना साहेब, एकापेक्षा एक आहेत. मला ना बादशाह व्हायचा आहे ना एक्का व्हायचा आहे, मला जोकर व्हायचा आहे. 3 पानामध्ये जर मी गेलो तर डाव पलटी झाला पाहिजे खट्याक. एक राजा होता मित्रांनो. जर जाऊया संभाजीकडे, कारण आता संभाजीला यावेळेस हवाई फायर ऑन फायर हॅट्रिक. खट्याक जबरदस्त मॅच मैदानामध्ये. 76 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. धावसंख्या झाली 76. दीपक मैदानामध्ये एंट्री करतोय आणि एंट्री केल्याच मैदानात धुवाधार षटकार मारलाय दीपकने. वा संभाजी यावेळेस क्षेत्ररक्षक कमी पडतोय. चेंडू चाललाय, भुंगा फाईट, वातावरण टाईट, एका बुक्कीमध्ये
पहिल्या षटकात 6 धावा, त्यानंतर 6 काढा, जवळजवळ आतापर्यंत 12 धावा, 2 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. टॉप लेवलचे फलंदाज थांबवण्याचं काम केलेल्या संभाजीने पलीकडच्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये समोर दीपक आहे. दीपकने मात्र एक प्रहार केला होता षटकाराचा, आल्या आल्या धुवाधार. आणि पुन्हा एकदा दीपकने चेंडूवरती लक्ष दिलेलं आहे. ज्यांचं तुमच्यावर लक्ष तो तुमचा पक्ष. यावेळेस मैदानात चेंडू नुसता धिंगाणा घालतोय, इकडे पळू का तिकडे पळू. दादा कोंडकेचा पिक्चर पळवा पळवी. पंच आताच्या किती धावा, 2 का 3? 3 धावा आताच्या. 83 धावा झालेल्या, 84 धावेचं टार्गेट असेल. संभाजीने धावसंख्येला नक्कीच अंकुश लावला, पण मैदानात मयूर गेल्यानंतर एक नॉट आउट. सर्व मित्र परिवार, पहिली जोडी या मैदानामध्ये. चला, मंडपाचं सौजन्य जे पाहिलं गेलं तर आपण स्वरांजली मंडप जो आपल्या मैदानाच्या बाजूला लावलेला आहे तो मात्र सन्माननीय सौरभजी तारळकर यांच्या संयुक्त माध्यमातून आहे. ट्रॉफीचं सौजन्य सय्यद टेंडर राहुल आर्ट, तसेच सद्दाम सय्यद आणि माननीय राहुल गायकवाड यांच्या संयुक्त माध्यमातून पाण्याचं सौजन्य ओम मेडिकलचे सर्वेसर्वा, नागेश शिंदे युवा सम्राट क्रिकेट क्लबचे खेळाडू. जया मैदानाकडे अप्रतिम आयोजन नियोजन, ग्रामीण भागामध्ये जसं पाहिजे तसं पाण्याची सोय. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होते खरसोंडी संघाची आणि 12वा खेळाडू खरसोंडी संघाचा माझ्याकडे यावा अशी अपेक्षा करतो सर. मी 12वा खेळाडू नावं सांगण्यासाठी माझ्याकडे पाठवायचा आहे. सामना असेल 5 षटकाचा. 30 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला 84 धावा मैदानामधून बनवायच्या आहेत आणि हा पहिला सामना आजच्या सत्रामधला आहे.
एक सामना जिंकल्यानंतर पुढे जाण्याची संधी असेल, हारल्यानंतर एक चान्स असेल. पर लीग पद्धतीच्या दिशेने जर बघितलं गेलं तर 12वा खेळाडू या इकडे माझ्याकडे. खरसोंडी संघाचा 12वा खेळाडू. नाव आमच्याकडे आली नाहीत सर. कुठलं पण नाव टाकल्यानंतर परत प्रॉब्लेम होतोय सर. आलाय का? लवकर या की सर. त्यांचं टोपण नाव पिंटू आहे दीपक सर. सर नक्कीच पिंटू सरांचं जे कार्य आहे क्रिकेटच्या दिशेने, भूषण गोळ्यांची आठवण येते मला. मॅन फ्रॉम सातारा हे नक्कीच करकम संघातला भूषण गोळे आहे आणि क्रिकेटचं भूषण आहे ग्रामीण भागातलं पिंटू म्हणजे विठ्ठल धोत्रे. एक आउटस्टँडिंग उंचापुरा ताकदवार खेळाडू. क्रिकेटवरती प्रेम सुरुवात केली होती आणि ही सुरुवात पोचली कुठपर्यंत? विठ्ठल सरांची मैदानामध्ये आपण पाहतोय भाळवणीच्या काशी मैदानापर्यंत. काय पॉवरफुल क्रिकेट असेल. पाहूया पहिली जोडी मैदानामध्ये. आणि पुढचा चेंडू वेगवान चेंडू ऑफसाईडला चेंडू दीपकच्या हातामध्ये जातोय. काय सुपर फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. थोडासा गलत आहे पण एक धाव निघून जाणार. ग्रामीण भागातलं जर बघितलं गेलं तर नक्कीच पिंटू सरांना मी भूषणचं नाव द्यायला विसरणार नाही. पंढरपूर तालुक्यातला हा भूषण विठ्ठल धोत्रे मैदानात संघासाठी झुंज देताना 84 धावेचं लक्ष. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भाऊसो पवार स्ट्राईक वरती खेळताना. आपटलेला चेंडू थोडासा सुरकुळीत राहतोय, खाली राहिलाय थोडासा आणि ऑप्टिकच्या जवळून चेंडू सरळ गेलेला आहे एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये. या चेंडूवरती बघितलं गेलं तर आपल्या पिचची कमाल आहे. मैदानामध्ये जादू आहे, ती बोटाची जादू पण असू शकते. दादा इनामदार मेन पंचांचं काम करत आहेत मैदानामध्ये आणि हे बक्षीस चालू आहे बरं का. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार बाळवणे यांच्याकडून 1100 रुपये 3 षटकाराला. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पुन्हा एकदा वापसी करतोय. मला संभाजीची आठवण मैदानामध्ये आली आहे. विठ्ठलला बघितल्यानंतर संभाजीने हेच काम केलं होतं. पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या होत्या. इथं सुरुवात केलेली आहे विठ्ठलने आणि नक्कीच सुरुवात तशीच केलेली आहे. इतका जबाब पत्तरशेर. तुमच्या संघामध्ये एखादा गोलंदाज दावेदार असेल पण हा मात्र जबरदस्त गोलंदाज आहे तो करकम संघाकडून. विठ्ठल यावेळेस चेंडू प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू ऑन साईडला येतोय. 30 पावलाच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातो अजिंक्यच्या द्वारे आणि धावफलक जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा थोडस हलकस पुढे जाते. सुंदर असा चेंडू ऑन साईडला. अजिंक्य पुन्हा एकदा चेंडूवरती जंप छलांग उडी बरंच काय त्याच्यामध्ये सामील आहे. बरंच काय एक तगडे सर बघण्यासारखं आहे. ही कुलदीप साहेबांच्या पाठीमागे नाही म्हणलं तर मोठं व्याप आहे तरी सुद्धा क्रिकेटवरती प्रेम आहे. आणि आता लाईव्ह मध्ये साहेब बघतात. कधी कधी कॉल जर आला ना आम्हाला 10 मिनिटं बोलायची परमिशनच नसते. कारण विठ्ठल धोत्रे पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. पुन्हा बॅटची कडा घेत नाहीये. संभाजीची पुन्हा आठवण करून दिलेली आहे. षटक संपलेला आहे. केवळ या षटकात जर बघितलं गेलं तर 3 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर सामन्यामध्ये आता जर बघितलं गेलं तर गोलंदाजीची जबाबदारी कुणाकडे दिली जाईल? करकम संघाकडून. पहिल्या षटकामध्ये जो दबाव जी अदा क्रिकेट मैदानामध्ये जर सर्वांच्या डोळ्यासमोर आणायची असेल आणून ठेवायची असेल तर गोलंदाजी अशी टाकावं लागते. 3 धावा एका षटकामध्ये मैदानामध्ये देऊन आपलं षटक संपून घेतलेलं आहे विठ्ठलने. आपण दुसऱ्या शब्दाचा उल्लेख करूया. ज्याने योग्य 28 विठेवरती उभा, ज्यांची जागा चंद्रभागेच्या तीरावरती आहे अशी पंढरी नगरी विठ्ठल, त्यांचंही नाव विठ्ठलच आहे.
विश्वाचा मालक यावेळेस चेंडू सरळ जातोय ऑप्टिकच्या जवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सत्रेसर पाठीमाग आहेत, जवळजवळ मयूर तळेकर, त्यानंतर अजिंक्य, त्यानंतर कुलदीप असतील, विठ्ठल धोत्रे असतील, जीवन असेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. पण यावेळेस मैदानामध्ये जबरदस्त मॅच चालू आहे. या सगळ्यांचं बंधन मात्र तोडलेलं आहे या फलंदाजाने. काय भिंगरी शॉट खेळाय, जबरदस्त, आ रा रा रा, पॉवरफुल कडक स्ट्रोक. दीपकचा चेंडू मैदानात जसा पडला तसा बाहेर पाठवलेला आहे. पॉवरफुल, बल्कि सुपर पॉवरफुल सिक्सर मैदानातून आलेला आहे. धावसंख्येत वाढ होते. याही वेळेस फलंदाजाला मैदानामध्ये थांबणं म्हणजे मुश्किल आहे. आता हा जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर सामन्यावरती धावसंख्येची मोहर लागलीच पाहिजे. प्रत्येक चेंडूला प्रहार केला पाहिजे, प्रत्येक बॉलला. वा, याही वेळेस दीपकने पुन्हा एकदा खामोश केलेलं आहे. मैदानामध्ये वातावरण शांत झालेलं आहे. कोण जिंकेल याच्याकडे जर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात सामना मैदानामध्ये पाहतोय आपण. खरसोंडी संघाचे दोन्ही फलंदाज एक पाऊल थोडासा पाठीमागे घेण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. चेंडू कव्हर पॉइंट स्वीपर कव्हरच्या दिशेने पाठवायचा होता. समीकरण चुकलंय थोडस. आणि या वेळेस मात्र धावसंख्येचा जो अंक आहे तो मात्र काय हालत नाही आहे, त्याच जागेवरती आहे. वा, यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू जबरदस्त, आणि पंचांचा निकाल मात्र येतोय की ही मॅच आहे सर. कॅच आणि मॅच, क्रिकेट ही इतकी जबरदस्त आहे की काय सांगता येत नाही. गोलंदाजी ज्यांची सुपर असेल तो खेळाडू काय थांबित नाही. कारण बघितलं गेलं तर 90-100 असा आकडा प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता. त्यानंतर रन रेट कमी झालं, संभाजीने अंकुश लावला, पण परत जी फलंदाजांनी मैदानामध्ये केले ते जवळजवळ 83 धावेचा आकडा मैदानामध्ये पेच झाला आणि 84 धावेचं समीकरण. तर पाहूया पुढच्या येणाऱ्या षटकासाठी सत्रे सर मैदानामध्ये येत आहेत आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो मैदानात, सुभाष. प्रत्येक बॉलचा वेध घेतला पाहिजे तरच धावसंख्या बनू शकते. सत्रे सर खोल टप्प्याचा चेंडू, यावेळेस चेंडू निघाहे एकीकडे, चेंडू गेला एकीकडे. एकच धाव मिळू शकते. एका धावेच्या साह्याने धावफलक वाढतंय थोडस. आणि चला, केम संघाचे कॅप्टन आणि पळशी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. 0 मिनिटांमध्ये या लवकर. केम संघ आणि पळशी, दुसरा कॉल आहे माझा सर. गोलंदाजी सत्रे सरांच्या हातात चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती विठ्ठल धोत्रे यांनी जो दबाव ठेवलेला आहे तो मात्र दीपकलाही तितकाच फायद्याचा झालेला आहे आणि सत्रे सरांनाही तितकाच तो फायद्याचा मैदानामध्ये ठरतोय. एक चेंडू मैदानामध्ये निकाल देऊन जातोय 0 धावेचा. प्रति हाही चेंडू खोल टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू आहे, खेळायचा होता. बॅट एकीकडे, बॉल एकीकडे. नक्कीच खरसोंडी संघाकडे जर बघितलं गेलं सर, तगडे खेळाडू आहेत. वा, या चेंडूवरती मात्र नक्कीच गॅपमध्ये खेळण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. 4 धावा येत आहेत. बॉम्ब
धावसंख्या झालेली आहे जवळजवळ 14 धावा. वा, सुपर पॉवर. यावेळेस पॉवर वापर केलेला आहे. शक्तिमान, गतिमान शतरक्षक पुढे गेलेला आहे. कुलदीप चेंडू उचलायच्या अगोदर धावसंख्येमध्ये थोडीशी नक्कीच गुस्ताखी होते आणि धावफलक जर बघितले गेले सम्मानजनक जागेवरती जाऊन पोहोचलेलं नाहीये. कारण पहिल्या षटकात जर बघितलं गेलं तर मोठा दबाव, दुसऱ्या षटकात दबाव, तिसऱ्या षटकामध्ये दबाव. दबाव मात्र मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पॅडल स्वीप खेळ आहे. घुटना वाकवलेला आहे. घुटना टेक, तमाशा देख. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, कुल कुल, डर्मिकुल आलाय. जबरदस्त सिक्सर. धावसंख्या वाढलेली आहे. 19 धावा झालेल्या आहेत स्कोर पटावरती. एकोणीस धावा मैदानातून बाहेर आलेले आहेत. सर, शक्य आणि अशक्य काय? 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावसंख्या बघितली गेली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच धावेचा डोंगर जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला. चला, पळशी संघाचे कॅप्टन आलेत का? केम संघाचे कॅप्टन, शेवटचा कॉल असेल. पॅनल्टी जाईल दोन्ही संघाला. पहिला येईल त्याला 5 धाव्याची पॅनल्टी आणि नंतर येईल त्याला 7 धाव्याची पॅनल्टी. या लवकर. पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजीचा जो भार आहे तो गोलंदाजीचा निकाल असेल तो थोडासा. काजी साहेब, वन साइड सामना चालू झाला म्हणजे आता जो उत्साह आहे थोडासा कमी झालेला आहे. प्रेक्षकांचं जे मन आहे थोडस मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर हे चित्र बघायला मिळालं. संघाने प्रथमतः मला वाटतं चांगल्या वेळेमध्ये त्यांनी उपस्थिती केली होती. त्यांचा चांगला संघ आहे, शिस्तबद्ध संघ आहे. याबद्दल मात्र चला, केम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पळशी संघाचे कॅप्टन कुठे आहेत? पहिला कॉल पळशी संघ, दुसरा कॉल आणि मैदानामध्ये असलम आलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू, तितकाच समाचार घेण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य समोर आहे. 1 धाव मात्र मिळू शकणार. असलम मैदानामध्ये असलम पण आहेत. पंचवी त्यांचं नाव असलमच आहे बरं का. दादा इनामदार स्क्वेअर लेग पंच आमचे शिंदे सर आहेत. पाण्याची सोय सकाळ सकाळी येऊन 10-20 केंड इथं आलेले असतात टायमिंग मध्ये. जीवन यावेळेस बाहेरचा चेंडू, नो बॉलचा इशारा केलेला आहे. पंचांनी घोषित केलाय तो नो बॉल आणि पंचांच्या निकालामधला हा चेंडू धावसंख्या देऊन जातोय. फ्रीट असेल बरं का हा चेंडू. फ्रीट मध्ये थोडा एक साइड सामना निघून चाललेला आहे. वा, यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर बघितली गेली तर एक चांगल्या समानजनक 22 धावा झालेल्या तुम्हाला वाटतं. हा, युसुफ तांबोळी इकडे या. काल आम्हाला बरोबर तुम्ही हे केलं. इकडे या, आज यावं लागतं इकडे. आज तुम्ही बारके बारके चिल्ड्रन फॅक्टरी घेऊन आलेला आहे. युसुफ तांबोळी या इकडं. मुन्ना इनामदार यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आपण. भावी मेंबर आपल्यापर्यंत सगळं पोहोचवतं साहेब. सन्मान आणि मान. जीवनचा पुढचा चेंडू. सर, सामन्यामधला जो रंग आहे थोडासा फिका पडलेला आहे पण
क्रिकेटचा रंग जितका मैदानात आहे तितका फुल स्ट्रोक दीपक चेंडूच्या खाली चांगला झेल, सुरेख झेल मैदानामध्ये. नक्कीच माझ्या समवेमध्ये 12 मॅन बसलेले आहेत, म्हणजे 12वे खेळाडू. संघातले 11च खेळाडू आहेत, 11वे खेळाडू असं म्हणलं काय हरकत नाही. संघाचे सर आपण काय कामकाज पाहता? एकतर कॅप्टन, उपकॅप्टन, खजिनदार असे बरेच काही पद असतात. त्यामधलं कुठलं पद असेल आपलं? प्रथमतः आपलं नाव काय सर? आणि खरंच एक उत्कृष्ट खेळाडूची चर्चा होती सर. संभाजी भोसले साहेब माझ्या समवेत जुटलेले आहेत. नक्की सर, ग्रामीण भागामध्ये षटक संपलाही मैदानामधून. ग्रामीण भागामध्ये खेळाडूंना खेळण्याचा वाव नसतो, खरंच तुम्हाला सांगतो बरं का. कारण सिटीमधले खेळाडू ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर सिटीमधले खेळाडू कसं आहे की मोठ्या स्पर्धा खेळायला जातात आणि त्यांना माहिती असते की षटकार चौकार मारून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना गुमराह केलं जातं. पण तसं नाही. आता क्रिकेट गल्ली गल्लीमध्ये, दिल्लीतल्या गल्लीमध्ये पोहोचलेलं आहे. संभाजी सर, काय म्हणाल की ही स्पर्धा तुमच्यासाठी किंवा इतर खेळाडूंसाठी काय वैशिष्ट्य देऊन जाईल किंवा काय कला कौशल्य देऊन जाईल? एक उत्कृष्ट खेळाडू आहेत संघाचे, खरसुंडी संघाचे संभाजी सर माझ्या समोर जुटलेले. शेवटचं षटक असेल मला वाटतं आता मैदानामध्ये. पळशी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. सर, तुम्ही ज्यावेळेस मैदानात गोलंदाजी टाकली का नाही त्यावेळेस आम्हाला खरंच एक उत्साह निर्माण झाला होता की तुम्ही चांगल्या खेळाडूची विकेट काढली ती काढली. कारण मयूर म्हणजे महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये तुम्हाला चांगलं माहित असेल, मयूर तळेकर म्हणजे महाराष्ट्र टेनिस बॉलचा हा सुपर हिरो आहे. आज आयकॉन म्हणून त्या खेळाडूला मला वाटतं त्यांच्याकडे बरेच काय बक्षीस आहेत आणि बरेच बक्षिसांचा हा विविधतेने नटलेला खेळाडू आहे आणि तो करकम भागामधनं खरंच प्रसिद्ध आहे. त्या खेळाडूची विकेट घेणं म्हणजे थोडंसं तुम्हाला सम्मानजनक वाटलं असेल, त्यात काय वादच नाही. पण नक्कीच असा आत्मविश्वास बी जागा झाला असेल की आम्ही आता जिंकू शकतो. बरं, 83 धावा म्हणजे सर 5 षटकाला बरं सम्मानजनक स्कोर आहे. हा, समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने जर इतक्या धावसंख्या काढल्या तर आपल्याला काढण्यासाठी अवघड जाणार नाही. एक मैदानात त्याचं नाव सुचवा जरा. चांगला सुपर पावसो पवार याच्याकडे शशी पण आहे. असे बरेच खेळाडू आहेत. पण आज सर मला वाटतं त्यांच्या फॉर्मला कुठंतरी थोडासा अंकुश लागलेला आहे. सर, ग्रामीण भागामध्ये तयारी करून यावं लागतं बरं का. ज्यावेळेस स्पर्धा भरवली जाते की नाही, ग्रामीण भागातलेच खेळाडू आता चमकलेत. आता महाराष्ट्र टेनिस बॉलला जर बघायचं गेलं तर ग्रामीण भागामधनं तर भाऊसू साहेबांचं वय बी मला वाटतं 38, 39, 40च्या गटामध्ये असेल. तरी सुद्धा मला वाटतं बाहेर चांगले क्रिकेट खेळतात भाऊसू. सांगली भागामध्ये वा, चांगले चांगले खेळ आहे त्यांची. नक्की सर, धन्यवाद. जवळ मैदानाकडे एक करकम संघ चांगला आहे, त्या संघाशी आपली भेट होती. थोडासा एक साईड सामना बोललं तर काय हरकत नाही. गोलंदाजीला बघा 4-5 खेळाडू ऑलराऊंडर आहेत. तो अजिंक्य मगाशी बॅटिंग करायला आलता, आता गोलंदाजी करतोय. विठ्ठल बी चांगला बॅट्समॅन आहे. दीपक त्यापेक्षा सुपर आहे. त्यापेक्षा सुपर बघितले सत्रे सर आहेत. कारण ज्यावेळेस सत्रे सरांना मैदानात पाठवलं जातं त्यावेळेस संघ डेंजर पोझिशन मध्ये असतो आणि डेंजरस कामगार त्यांच्याकडे डेंजरस काम असतं. त्यामध्ये अजून एक ऑलराऊंडर इथं कुलदीप आहे बघा इथं समोर. चांगला चेंडू यावेळेस. तर गेला बाबूराव, आला बाबूराव इथं आमचे प्रेक्षक म्हणत आहेत. पण बाबूराव मैदानामध्ये काय करत नाहीये. चेंडूचं नावच बाबूराव आहे. आणि हा सामना नक्कीच थोडासा अस्थ पावले गेलेला आहे करकम संघाकडे. करकम संघाचं प्रथमतः
युवा सम्राट चषकामध्ये मनापासून स्वागत केलं जात आहे आणि आज पहिल्या आणि मुन्ना सर पण क्रिकेटर आहेत, मुन्ना इनामदार
एक जबरदस्त क्रिकेटर आहेत बरं का मुन्ना साहेब, आणि ते एका क्रिकेटरच्या शुभ असते, एका क्रिकेटरला सन्मान होतोय पाठीमाग. तर नक्की त्यांचा व्यवसाय आहे होलसेल भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांना नावाजलं जातं, उद्योजक म्हणून नावाजलं जातं, आणि आता 3 नंबर वार्डाचे मेंबर म्हणूनही घोषित केलं जातंय. असंच यश असावं कुठल्याही कामामध्ये. मुन्ना साहेब धन्यवाद आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल.